सोलापूर शहराची जीवनदायिनी म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो ते उजनी धरण उन्हाळ्यामध्ये धरणाने चांगलाच तळ गाठला होता। सोलापूर जिल्ह्यासाठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी। काही दिवसांपूर्वी मृत साठ्यावर आलेलं उजनी धरण आता वेगाने सावरत असून अवघ्या काही दिवसात धरणाच्या पाणी साठ्यात मोठी लक्षणीय वाढ झाली आहे। पुणे जिल्ह्यासह भीमा खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा सर्वात मोठा फायदा आता उजनी धरणाला होताना दिसत आहे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनल पाहत असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। उन्हाळ्याच्या अखेरीस उजनी धरणाचा उपयुक्त पाणी साठा उणे 26% घसरला होता। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पाणी पुरवठा, शेती आणि आगामी काळातील पाण्याच्या उपलब्धतेबाबत मोठी चिंता व्यक्त केली जात होती। मात्र गेल्या 7 ते 8 दिवसात चित्र पूर्णपणे बदललेलं आहे। पुणे शहर, पुणे ग्रामीण तसेच उजनीच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भीमा, मुठा, मुळा आणि मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे। खडकवासला समूहातील धरणांमधून देखील नियंत्रित पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने त्याचा थेट लाभ उजनी धरणाला होताना दिसत आहे। आज उपलब्ध अधिकृत आकडेवारीनुसार उजनी धरणाचा उपयुक्त पाणी साठा जवळपास 29% पोहोचला असून धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे। त्यामुळे प्रशासन, शेतकरी आणि सोलापूरकरांना मोठा दिलासा मिळालेला आहे। हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे आणि भीमा खोऱ्यात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे उजनी धरणातील पाणी साठ्यात आणखीन वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जर अशीच पावसाची संततधार कायम राहिली तर आगामी दिवसात उजनी धरणाची जलस्थिती आणखीन मजबूत होऊ शकते। उजनी धरणातील पाणी साठा वाढत असल्याने सोलापूर जिल्ह्यासाठी ही अत्यंत दिलासादायक घडामोड मानली जात आहे। उजनी धरणासंबंधी प्रत्येक ताजे अपडेट पाहण्यासाठी आमच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राइब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजाम शाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज सोलापूर।